हा 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 मंडळी पहा काय आपलातून दिसतोय आणि काय धबधबा कोसळतोय हा. हे पहा मंडळी, कुठला वॉटरफॉल आहे हा? आहे रंधा वॉटरफॉल भंडारदरा. अरे रे रे, एक नंबर, एकच नंबर आहे बघा रंधा वॉटरफॉल. जसा नायग्रा वॉटरफॉल आहे ना, तसं बघा इथं पाणी फेसाळणारं पाणी. आणि जे पाणी आहे बघा तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यात हा 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 मंडळी पहा काय आपलातून दिसतोय आणि काय धबधबा कोसळतोय हा. इकडे बघा, हे समोर जे ना हे असे धुकं बघा, हे जे तुम्हाला दिसत असेल ना, हे पूर्ण तुषारकण उडतात याचे. हे धबधब्यातून वरून आहे ना, जवळपास किती फूट असेल मला माहीत नाही, पण एक 100-1 फुटाचं तरी हे वरून पाणी कोसळत असेल. आणि खाली काय तीव्र वेगाने पाणी येते. हा आहे रंधा वॉटरफॉल. मंडळींनो, सगळी मंडळी इथे आहे ना फोटो वगैरे काढण्यात एकदम बिझी आहेत. हे बाग खाली मस्तपैकी ही नदी जाते आणि आपण अजून 2 ठिकाणी पण जाणार आहे पुढं. पण हे अफलातूनच दिसतं, त्याचं अवर्णनीय आहे. हे अवर्णनीय काय, हे निसर्गाच्या कुशीमध्ये आहे ना, निसर्गाने दिलेलं सौंदर्य बा अफाट. मस्त असं फेसाळणारं पाणी. पाणी थोडंसं, आता पाऊस असल्यामुळं पाणी थोडंसं गढूळ आहे. गढूळ जरी असलं तरी पण ह्या याच्यामध्ये एकदा वरून जे पाणी आपटते ना खाली, दनादन आपटते. इथं रांजण खळग्यासारखं पण काहीतरी दिसते पहा, जरा थोडंफार रांजण खळगे तयार झाल्यासारखं पण दिसतंय. म्हणजे एवढे पाणी कायम याच्यावरती पडून ते रांजण खळगेसुद्धा इथं काही तयार झालेले आहे. आणि निसर्गाचा एक प्रचंड आविष्कार म्हणावा लागेल हा. पहा हे जे तुषारकण उडतात हे बा देवीपासून तर ब्रिज चालू होतो असा, तर तो असा ब्रिज आहे बघा. इथं मेन वॉटरफॉल इथं आहे बघा, इथं मेन वॉटरफॉल. आणि इथून बघा हाही पाण्याचा धबधबा आहे. आणि इकडनं बघा, इकडं खाली आहे ना थोडंसं नदीमध्ये कोणाला जर का बोटिंग वगैरे करायची असेल तर ती पण सोय आहे इकडं. आणि मित्रांनो, इथून कसा वाटतोय हा रंधा वॉटरफॉल? पहा बरं कसं काय दिसतोय, एक नंबर इथून पण सीन दिसतोय. एकदम फेसाळणारा दिसतोय, दुधासारखं एकदम पाणी. जरी आता पाऊस चालू असेल, गढूळ पाणी दिसत असलं तरी पण धबधबा मात्र हा पूर्ण फेसाळणारा दिसतो. नक्की भंडारदऱ्याच्या रंधा वॉटरफॉलला भेट द्या. आणि मंडळी, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करत चला. हां चलो.